श्री गुरवे नमः। गुरुवे सर्वलोकानां विषये भवरोगिणां निधये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः। ओम त्रैलोक्य संपदालेख्या समुल्लेखनभित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाव सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारकाः तां धर्मचारिणीं शम्भोः प्रणमामि परां शिवां। पञ्चास्यवदनोद्भूतान् पञ्चतत्त्वादिनायकान् पञ्चब्रह्ममयानो मे पञ्चाचार्यान् जगद्गुरून्। ओम तदेव लग्नं सुदिनं तदेवाः ताराबलं चन्द्रबलं तदेवाः विद्याबलं दैवबलं तदेवाः। गौरीपते लक्ष्मीपते वाणीपते तैङ्गीकं स्मरामि। ब्रह्मणा विद्यार्थे श्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बोद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे मेरोदक्षिणदिग्भागे श्रीशैलस्य पश्चिमप्रदेशे कर्णाटकदेशे व्यावहारिक चान्द्रमानेन शालेवाहनशुने प्रभावादि षष्ठे संवत्सराणां मध्ये श्री स्वस्तिश्री विजया अभ्युदय शालेवाहन शक वर्षंगल श्रीशक अनुरूप श्री 1946 सल्लुव श्री क्रोधीनाम संवत्सरे दक्षिणायने अस्माकं ग्रीष्म ऋतु आषाढ़ मास बहुलपक्ष वासरस्तु शुभाभ्य भार्गव उत्ताय शुभ नक्षत्र शुभनामयोग शुभनामकरण एवं गुण विशेषेण विशिष्टाय अस्य शुभ पुण्य तिथौ मम उपात्त समस्त दुरितक्षयद्वार श्री पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थं श्री लक्ष्मी नारायण देवताभ्यां प्रीत्यर्थं श्री वाणी हिरण्यगर्भाभ्यां देवता प्रीत्यर्थं श्री महागणपते सरस्वती देवता अनुग्रह सिद्ध्यर्थ क्षेत्रनाथ सन्निधान श्री उलकड़े वीरभद्रेश्वर स्वामी सहित भद्रकाली देविनः कृपा कटाक्ष श्रीरक्ष सकाले सदाकाले सिद्ध्यर्थ पूर्वकेन अस्माकं शुभदिने करिष्यमाण सन्निधाने श्री वीरभद्रेश्वर देवालये सर्वे आस्तिक भक्तवर्गाण सर्वे जनाः शुभदिने संकल्पः करिष्यमाण अस्माकं सर्वे जने सहकुटुम्बान बन्धुबान्धव वर्गाण क्षेमः स्थैर्य विजय अभय आयुः
आरोग्य ऐश्वर्य समस्त अभिवृद्ध्यर्थ धर्म अर्थ काम्य मोक्ष चतुर्विधः पुरुषार्थ सिद्ध्यर्थं मम नवनव जनित संचित सूचित आगामि त्रिविध तापत्रय निवारणार्थ जन्म जन्मान्तरेषु पितृशाप देवताशाप आचार्यशाप ऋषिशाप समस्त शापान विमुक्त्यर्थ कुलकोटि पावन तीर्थ प्रसाद सिद्ध्यर्थ पूर्वक आदि जगद्गुरु पंचाचार्य अनुग्रह सिद्ध्यर्थ गुरुलिंग जंगम विभूति रुद्राक्ष मंत्र आदोदक प्रसाद अष्टावरण षटस्थल ज्ञान सिद्ध्यर्थ पूर्वक श्री शिवकुमार महास्वामी गुरुवरेण्य शिवाचार्य निरंजन प्रणवस्वरूपी गुरुना आशीर्वाद सदाकाल सिद्ध्यर्थ पूर्वक मम जन्म नक्षत्र जन्मराशो अस्य लग्नस्य समस्त ग्रह दोषाण मृत्यु खंडांतर कंटकान दुर्दोष निवारणार्थ समस्त ग्रह अनुकूल्यता सिद्ध्यर्थ पूर्वक महामृत्युंजय अरुण कुमार नाम देश्याम द्रौपदीश्याम सौम्या नाम्याः दिगंत नाम देश्याम शिवरुद्र नाम देश्याम रुद्राणाम नाम्याः यशवंत नाम देश्याम शिवराज नाम देश्याम पार्वतम नाम्याः वीरभद्र नाम देश्याम सह कुटुंबवर्गस्याम चित्लिंग नाम देश्याम अतः महागंगा भवानिर्देवता पूजा अंकर्षम् ओम कलशस्य मुखे रुद्रः कंठे विष्णुसुभाषितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणास्तुतः वक्षोदसागरात् सर्वे सप्तदेवावसुन्दरः ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो यतर्वणः गङ्गैस्त्रिसहिता सर्वे कलशन्तो श्री गंगा परमेश्वरी देवताभ्यो नमः कर्पूरं नीराजनं दर्शयामि नीराजनानन्तराग्निं समर्पयामि ओम भूर्भुवस्वाहा परं निवेदयामि नैवेद्यान्ते आग्निं समर्पयामि ओम गौर्ये नमः गोदिन्ये नमः विद्याये नमः शिवाये नमः देव्ये नमः माहेश्वर्ये ओम ह्रींकार्ये नमः ओम वाणे नमः ओम कल्याण्ये नमः ओम रुद्राण्ये नमः ओम रमाये नमः ओम ओंकाररूपिण्ये नमः ओम गणान्ये नमः ओम गानप्रियाये नमः ओम ऐक्लीमानिन्ये नमः ओम महामयाये नमः ओम मातंगिन्ये नमः ओम क्रीटिल्ये नमः ओम वरावारिण्याये नमः ओम ओंकारसाधनाये नमः ओम सर्वाण्ये नमः ओम शारदाये नमः ओम सत्याये नमः ओम प्रोंपावचकाये नमः ओम मुख्यामन्त्रादेवताये नमः ओम देव्ये नमः ओम श्रीकिलाक्कार्ये नमः ओम विद्यांगे नमः ओम मातृकाये नमः ओम मान्याये नमः ओम शांकर्ये नमः ओम ईशान्याये नमः ओम गिरिजाये नमः ओम गीर्वाणपूजिताये नमः ओम गौर्ये नमः ओम ज्याजनिन्ये नमः वरानादाबिन्दो मंदिराये नमः ओम मनामुज अंसाये नमः ओम वरादाये नमः ओम वैव्याये नमः ओम नित्यामुक्ते नमः ओम निर्मलाये नमः ओम शिवाये नमः ओम निरावरणाये नमः ओम कांताये नमः ओम शांताये नमः ओम धरण्ये नमः ओम धर्मानुजित्ये नमः ओम सावित्राय नमः ओम गायत्राय नमः विराजाये नमः ದೇವತೆಗೆ ಸೇರಬೇಕು ಅಂದ್ರೆ
ಸ್ವಾಹ ಅಂತ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಹವಿಸ್ ಕೊಡ್ಬೇಕು. ಅವಾಗ ನಾವು ಕೊಟ್ಟಂತ ಹವಿಸ್ಸು ಆ ದೇವತೆಗಳಿಗೆ ಸೇರಿ ನಾವು ಮಾಡಿದಂತ ಪೂಜೆಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಫಲ ಸಿಗುತ್ತೆ. ಅಡ್ರೆಸ್ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಲೆಟರ್ ವಾಪಸ್ ಬರ್ತೈತೆ, ಬೇರೆ ಕಡೆ ಎಲ್ಲೂ ಹೋಗಲ್ಲ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನಿಮ್ಗೆ ವಾಪಸ್ ಬಂದ್ಬಿಡ್ತೈತೆ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಸ್ವಾಹ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, ಸ್ವಾಹ ಅನ್ನೋದಕ್ ಮುಂಚೆ ಅಥವಾ ಸ್ವಾಹ ಅಂದಿದ್ದಾದ್ಮೇಲೆ ಹವಿಸ್ ಕೊಟ್ರೆ ನಾವು ಕೊಟ್ಟಂತ ಹವಿಸ್ಸು ರಾಕ್ಷಸರಿಗೆ ಸೇರ್ತೈತೆ. ಅದರಿಂದ ನೀವು ಇಲ್ಲೇ ಇರಬೇಕು, ನಿಮ್ ಮನ್ಸು ಇಲ್ಲೇ ಇರಬೇಕು, ಬಾಡಿ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಆಗಿರ್ತದೆ, ಮೈಂಡ್ ಆಬ್ಸೆಂಟ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿರ್ತದೆ. ನಾವು ಹೇಳೋವರೆಗೂ ನೀವು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಹೋಗ್ಬಾರ್ದು. ಹೇಳಿದಾಗ ಏನು ತುಪ್ಪ, ಈ ಅಜ್ಜ ತುಪ್ಪವನ್ನ ಸ್ವಾಹಾಕಾರ ನಾವು ಸ್ವಾಹ ಅಂದಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಅಜ್ಜವನ್ನ ಅರ್ಪಿಸ್ತೀವಿ ಅಗ್ನಿದೇವನಿಗೆ. ಅವಾಗ ನೀವು 3 ಬೇಳೆಯಿಂದ ಹಾಕ್ಬೇಕು. ಈ ಕಡೆಗೆಲ್ಲ ಹೋಗುತ್ತೆ. ये अग्ने ब्राह्मको देवाय केशरं मम अभिमुखो भवाय ये देवा ब्राह्मको देवाय केशर मम अभिमुखो भवाय अदाक्षरानिश्चित्याग्रहे नमः उतवाहनाय नमः उतासनाय नमः कृष्णवर्तनाय नमः सप्तदिक्पाय नमः वैश्वानराय नमः जातवेदवे नमः देवमुखाय नमः मध्ये श्री यक्षपुरुषाय नमः अतः ओम आज्येन संपुडे कृत्वा राज्येन संपुडे कृत्वम् अतः प्रथमतये श्री महागणपतिर्देवता ओम विनियोगः ओम गुरुदेवो महादेवो गुरुदेव सदाशिवः गुरु साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमो नमः स्वाहा। ओम गुरुदेवो महादेवो गुरुदेव सदाशिवः गुरु साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमो नमः स्वाहा। ओम गुरुदेवो महादेवो गुरुदेव सदाशिवः गुरु साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमो नमः स्वाहा। ओम अग्नये स्वाहा। ओम यागेश्वर्ये स्वाहा। ओम यागेश्वराय नमः स्वाहा। ओम देवाय पवित्र सनातनाय नमः स्वाहा। ओम अग्नये स्वाहा। ಎಲ್ಲ ಸಮಿತಿಗಳು ತೋಳಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಎಲ್ಲೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕೊಟ್ಟರ ಪದಾರ್ಥಗಳ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಸ್ವಾಹ ಅಂದ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಹವಿಸ್ಕೊಡಿ. ಈ 3 ಬೆರಳಲ್ಲಿ ಕೊಡಬೇಕು ಇಂಕ ಮುದ್ರೆ ನೋಡಿ. ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಅಂಗುಷ್ಟ, ತರ್ಜನೀಯ, ಮಧ್ಯಮ, ಅನಾಮಿಕ, ಕನಿಷ್ಠಿಕ ಅಂತೇಳಿ 5 ಬೆರಳುಗಳು. ಈ 5 ಬೆರಳುಗಳಲ್ಲಿ ಅಂಗುಷ್ಟ, ಮಧ್ಯಮ, ಅನಾಮಿಕ ಈ 3 ಬೆರಳುಗಳು ಶ್ರೇಷ್ಠವಾದವು. ಹಂಗಂತೇಳಿ ಕನಿಷ್ಠಿಕ, ತರ್ಜನೀಯ ಶ್ರೇಷ್ಠವಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ, ಇವು ಒಳ್ಳೆವೆ. ಈ ರೀತಿ ನಾವು ಹಸ್ತ ಮುದ್ರೆಯನ್ನ ಬೆರಳುಗಳಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಾಗ ಯಾವ ತರ ಕಾಣುತ್ತೆ ಹೇಳಿ? ಗೋ ಮುಖಾಂತರ, ಗೋ ಚಿಹ್ನೆ ಅಲ್ವಾ? ಗೋ ಅಂತಂದ್ರೆ ಗೋ ದೇವತೆ, ಗೋ ದೇವತೆಯಲ್ಲಿ ಸಕಲ ದೇವತೆಗಳು ಅದರಲ್ಲಿ ಅಡಗಿರ್ತವೆ ಅಂತ. ಆದ್ದರಿಂದ ಈ 3 ಬೆರಳುಗಳು ಮಧ್ಯಮ, ಕನಿಷ್ಠಿಕ, ಅಂಗುಷ್ಟ ಈ 3 ಬೆರಳುಗಳಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಬರ್ತದೆ? ಈ ಸಂಯುಕ್ತಗಳು, ಈ ರಸಮೂಲಿಕೆಗಳೇ ಅಗ್ನಿದೇವನಿಗೆ ಆಹಾರ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಸಹ ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಭಗವಂತನನ್ನ ಕಾಣೋದಕ್ಕೆ, ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಭಗವಂತನನ್ನ ಕಾಣೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಈ ಅಗ್ನಿ ಮುಖಾಂತರವಾಗಿ, ಅಗ್ನಿದೇವನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಭಗವಂತನನ್ನ ಕಾಣೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಆದ್ದರಿಂದ ನೀವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಆ ಭಗವಂತನನ್ನ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಈ 3 ಬೆರಳಿಂದ ಎಷ್ಟು ಬರುತ್ತದೆ ಸಂಯುಕ್ತಗಳು ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಏನು ಅಜ್ಜ ತುಪ್ಪವನ್ನ ನಾವು ಹವಿಸ್ಸನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ಸ್ವಾಹ ಅಂದಾಗ ನೀವು ಈ 3 ಬೆರಳಿಂದ ಶ್ರದ್ಧಾಪೂರ್ವಕವಾಗಿ ಈಗ ಹಾಕ್ಬೇಕು, ಬಿಸಾಕ್ಬಾರ್ದು. ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ, ಮನಸ್ಸೋ ಇಚ್ಛೆಯಿಂದ, ಮನಸ್ಸು ಮತ್ತೆ ದೇಹ ಎರಡೂ ಇಲ್ಲೇ ಇರಬೇಕು. ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಮೈಂಡ್ ಒಂದ್ ಕಡೆ, ನಿಮ್ದಿದೆ ದೇಹನೇ ಒಂದ್ ಕಡೆ ಆಗಬಾರ್ದು. ಎರಡೂ ಸಹ ಇಲ್ಲೇ ಇದ್ದು ಶ್ರದ್ಧೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಆ ಅಗ್ನಿದೇವನನ್ನ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಆ ಮಹಾ ಕಾಳಿ, ಮಹಾ ರುದ್ರಿ, ಮಹಾ ದೇವಿ ಚಂಡಿಕಾಯ ದೇವಿಯನ್ನ ನೀವು ಈ ಯಜ್ಞ ಯಾಗಾದಿಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಹಿಂದೆ ಋಷಮುನಿಗಳು ಈ ಯಜ್ಞ ಯಾಗಾದಿಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಯಾತಕ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ರಾಕ್ಷಸರನ್ನ ಸಂಹಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ದೇವತೆಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಫಲವನ್ನ ಬಲವನ್ನ ಎಲ್ಲವನ್ನು ಶಕ್ತಿಯನ್ನು ತುಂಬೋದಕ್ಕೆ ಯಜ್ಞ ಯಾಗಾದಿಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಈಗ ನಾವು ಈ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಮಾನವರು ಏನಪ್ಪಾ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ,
ಭಗವಂತನನ್ನ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಭಗವಂತನಿಗೂ ಬಹಳ ಶಕ್ತಿ ಬರಲಿ, ನಾವು ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ಶಕ್ತಿಯನ್ನ ಹೆಚ್ಚಿಸಿ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ದುಷ್ಟ ಗ್ರಹಗಳು, ದುಷ್ಟ ರಾಕ್ಷಸ ಗುಣ ಮತ್ತೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ದುಷ್ಟ ರಾಕ್ಷಸ ಗುಣಗಳನ್ನೆಲ್ಲ ತೊರೆದು ಉತ್ತಮೋತ್ತಮ ದೈವ ಫಲಗಳನ್ನ ಕೊಡ್ಲಿ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಅಂತೇಳಿ ಈ ಯಜ್ಞ ಯಾಗಾದಿಗಳನ್ನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಹಾಕಾಳಿಯ ಸ್ವರೂಪಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾದುರ್ಗಿ ಆ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವರೂಪವೇ ಶ್ರೀ ಚಾಮುಂಡಿ ಚೌಡೇಶ್ವರಿ, ಶ್ರೀ ಚಂಡಿ. ಈ ಮಹಾಚಂಡಿಯ ಯಾಗವನ್ನ ಈ ಶುಭ ದಿವಸದಲ್ಲಿ ಸ್ವಕ್ಷೇತ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀ ಭದ್ರಕಾಳಿ ಸಮೇತ ಉಲಕಡಿ ವೀರಭದ್ರ ಸ್ವಾಮಿಯ ಕ್ಷೇತ್ರ, ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಆ ಭದ್ರಕಾಳಮ್ಮ ದೇವಿಯ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಈ ಚಂಡಿಕಾ ಯಾಗವನ್ನ, ಚಂಡಿಕಾ ಹೋಮವನ್ನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸಮಸ್ತ ನೀವು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಸಮಸ್ತ ಭಕ್ತರಿಂದ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಈ ಸ್ವಾಮಿಯನ್ನ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಭಕ್ತರಿಂದ ಎಲ್ರಿಗೂ ಸಹ ಪ್ರಥಮವಾಗಿ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಆಯುರಾರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯ ನೆಮ್ಮದಿಯನ್ನ ದಯಪಾಲಿಸು ತಾಯಿ ಅಂತೇಳಿ ಆ ಚಂಡಿಕಾ ದೇವಿಯನ್ನ ಮನಸ್ಸೋ ಇಚ್ಛೆಯಿಂದ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಈ ಕ್ಷೇತ್ರನಾಥ ಮಹಾರುದ್ರನಿಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಶರಣಾರ್ಥಿಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಆ ಭಗವಂತನ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಾರ್ವತಿ ಪರಮೇಶ್ವರರನ್ನ ಅನುಗ್ರಹವನ್ನ ಪಡಿತಾ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಅನುಗ್ರಹವನ್ನ ಪಡಿತಾ ಈ ಯಜ್ಞ ಯಾಗಾದಿಯನ್ನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಸೇರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ರಿಗೂ ಸಹ ಉತ್ತಮೋತ್ತಮ ಫಲಗಳನ್ನು ಕೊಡು, ಯಾವುದೇ ಲೋಪದೋಷ ಬರದ ಹಾಗೆ ಸಕಲ ಸನ್ಮಂಗಳವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡು ತಾಯಿ ಚಂಡಿಕಾ ದೇವಿ ಅಂತೇಳಿ ಆ ದೇವಿಯನ್ನ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಆ ಚಂಡಿಕಾ ದೇವಿಯ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಪಾರ್ವತಿ ಪರಮೇಶ್ವರ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯನ್ನ, ಭದ್ರಕಾಳಿ ಸಮೇತ ಒಲಕಡಿ ವೀರಭದ್ರ ಸ್ವಾಮಿಯನ್ನ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಈ ಅವಿಸ್ಸನ್ನ ಕೊಡ್ತೀವಲ್ಲ, ತುಪ್ಪವನ್ನ ಸ್ವಾಹಾಕಾರವಾಗಿ ಅಜ್ಜವನ್ನ ಸ್ವಾಹಾಕಾರ ಕೊಟ್ಟಾಗ ಆ ಅಗ್ನಿದೇವನಿಗೆ ಬಾಯಿ ತಕ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ. ತಿನ್ಕೊಂಡು ತೃಪ್ತಿದಾಯಕನಾಗಿ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಇಷ್ಟಾರ್ಥ ಕಷ್ಟ ಸುಖಗಳನ್ನೆಲ್ಲ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಇಡ್ತಾನೆ. ಆ ಭಗವಂತ ನಿಮ್ಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಫಲಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಸಕಲ ಸನ್ಮಂಗಳಾನಿ ಭವಂತು ಅಂತೇಳಿ ಶುರು ಮಾಡಿ. ಓಂ ಗಂ ಗಣಾನಾನ್ತ್ವಾ ಗಣಪತಿ ಗುಮ್ಮವಾಮಹೇ ಕವಿಂ ಕವೀನಾಮುಪಮಶ್ರವಸ್ತಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪತಃ ಆನಶೃಣ್ವನ್ನಾದಿಭಿಸ್ಸಿತ ಸಾಧನಗ್ಗಂ ಸ್ವಾಹಾ. ಓಂ ಗಂ ಗಣಾನಾನ್ತ್ವಾ ಗಣಪತಿ ಗುಮ್ಮವಾಮಹೇ ಕವಿಂ ಕವೀನಾಮುಪಮಶ್ರವಸ್ತಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪತಃ ಆನಶೃಣ್ವನ್ನಾದಿಭಿಸ್ಸಿತ ಸಾಧನಗ್ಗಂ ಸ್ವಾಹಾ. ಓಂ ಗಂ ಗಣಾನಾನ್ತ್ವಾ ಗಣಪತಿ ಗುಮ್ಮವಾಮಹೇ ಕವಿಂ ಕವೀನಾಮುಪಮಶ್ರವಸ್ತಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪತಃ ಆನಶೃಣ್ವನ್ನಾದಿಭಿಸ್ಸಿತ ಸಾಧನಗ್ಗಂ ಸ್ವಾಹಾ. ಓಂ ಗಂ ಗಣಾನಾನ್ತ್ವಾ ಗಣಪತಿ ಗುಮ್ಮವಾಮಹೇ ಕವಿಂ ಕವೀನಾಮುಪಮಶ್ರವಸ್ತಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪತಃ ಆನಶೃಣ್ವನ್ನಾದಿಭಿಸ್ಸಿತ ಸಾಧನಗ್ಗಂ ಸ್ವಾಹಾ. ಓಂ ಗಂ ಗಣಾನಾನ್ತ್ವಾ ಗಣಪತಿ ಗುಮ್ಮವಾಮಹೇ ಕವಿಂ ಕವೀನಾಮುಪಮಶ್ರವಸ್ತಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪತಃ ಆನಶೃಣ್ವನ್ನಾದಿಭಿಸ್ಸಿತ ಸಾಧನಗ್ಗಂ ಸ್ವಾಹಾ. ಓಂ ಗಂ ಗಣಾನಾನ್ತ್ವಾ ಗಣಪತಿ ಗುಮ್ಮವಾಮಹೇ ಕವಿಂ ಕವೀನಾಮುಪಮಶ್ರವಸ್ತಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪತಃ ಆನಶೃಣ್ವನ್ನಾದಿಭಿಸ್ಸಿತ ಸಾಧನಗ್ಗಂ ಸ್ವಾಹಾ. ಓಂ ಸುಮುಖಶ್ಚೇಕದಂತಶ್ಚ ಕಪಿಲೋಗಜಕರ್ಣಕಾಃ ಲಂಬೋದರಸ್ಯ ವಿಕಟೋವಿಘ್ನನಾಶಾಗಣಾಧಿಪಾಯ ನಮಃ ಸ್ವಾಹಾ. ಓಂ ಸುಮುಖಶ್ಚೇಕದಂತಶ್ಚ ಕಪಿಲೋಗಜಕರ್ಣಕಾಃ ಲಂಬೋದರಸ್ಯ ವಿಕಟೋವಿಘ್ನನಾಶಾಗಣಾಧಿಪಾಯ ನಮಃ ಸ್ವಾಹಾ. ಓಂ ಸುಮುಖಶ್ಚೇಕದಂತಶ್ಚ ಕಪಿಲೋಗಜಕರ್ಣಕಾಃ ಲಂಬೋದರಸ್ಯ ವಿಕಟೋವಿಘ್ನನಾಶಾಗಣಾಧಿಪಾಯ ನಮಃ ಸ್ವಾಹಾ. ಓಂ ಏಕದಂತಾಯ ವಿದ್ಮಹೇ ವಕ್ರತುಂಡಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ದಂತಿ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ನಮಃ ಸ್ವಾಹಾ. ಓಂ ಏಕದಂತಾಯ ವಿದ್ಮಹೇ ವಕ್ರತುಂಡಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ದಂತಿ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ನಮಃ ಸ್ವಾಹಾ. ಓಂ ಏಕದಂತಾಯ ವಿದ್ಮಹೇ ವಕ್ರತುಂಡಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ದಂತಿ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ನಮಃ ಸ್ವಾಹಾ. ಓಂ ಏಕದಂತಾಯ ವಿದ್ಮಹೇ ವಕ್ರತುಂಡಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ದಂತಿ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ನಮಃ ಸ್ವಾಹಾ. ಓಂ ಶುಕ್ಲಾಂಬರಧರಂ ವಿಷ್ಣುಂ ಶಶಿವರ್ಣಂ ಚತುರ್ಭುಜಂ
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये नमः स्वाहा ಎಷ್ಟು ಬರುತ್ತೋ ಅಷ್ಟು ಈ 3 ಬೆರಳಿಂದ ಎಷ್ಟು ಬರುತ್ತೋ ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಹಾಕಿ ಗಂ ಗಣಪತಯೇ ನಮಃ ಓಂ ತತ್ವಾಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಣ ವಂದಮಾನಸ್ತದಾಶಾಸ್ತೆ ಯಜಮಾನಾವಿರ್ಭಿಃ ಅಹೇಡಮಾನಾವರಣೆ ಅಬೋದ್ಯುರಶಂ ಸಮಾರಾಯ ಪ್ರಮೋಷೇ ಸ್ವಾಹಾ ಓಂ ವರುಣಾಯೇ ನಮಃ ಓಂ ತತ್ವಾಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಣ ವಂದಮಾನಸ್ತದಾಶಾಸ್ತೆ ಯಜಮಾನಾವಿರ್ಭಿಃ ಅಹೇಡಮಾನಾವರಣೆ ಅಬೋದ್ಯುರಶಂ ಸಮಾರಾಯ ಪ್ರಮೋಷೇ स्वाहा ओम तत्वायामि ब्रह्मणा वन्दमानस्तवाशास्ते यजमानाविर्भिः अहेडमानो वर्णे हवोज्जुषगम् समानाय प्रमोषे स्वाहा ओम इमं मे वरुणस्वदेहो मध्या च मृडया त्वामवस्युराचके स्वाहा ओम इमं मे वरुणस्वदेहो मध्या च मृडया त्वामवस्युराचके स्वाहा ओम इमं मे वरुणस्वदेहो मध्या च मृडया त्वामवस्युराचके स्वाहा ओम अग्नये स्वाहा ओम वास्तोष्पदे प्रतिजानि यस्मान् पवेशारमे भोगवानः यत्मे महे प्रतिदन्ना चतुष्पशम्ने यदिद्विपदेशं चतुष्पदे स्वाहा ओम वास्तोष्पदे प्रतिजानि यस्मान् पवेशारमे भोगवानः यत्मे महे प्रतिदन्ना चतुष्पशम्ने यदिद्विपदेशं चतुष्पदे स्वाहा ओम वास्तोष्पदे प्रतिजानि यस्मान् पवेशारमे भोगवानः यत्मे महे प्रतिदन्ना चतुष्पशम्ने यदिद्विपदेशं चतुष्पदे स्वाहा ओम वास्तु पुरुषाय विद्महे ग्रामरक्षकाय धीमहि तन्नो वास्तु प्रचोदयात् नमः स्वाहा ओम वास्तु ओष्पदे प्रतिजानि यस्मान् पवेशानमि भोगवानः यत्मे महे प्रतिदन्नो चतुष्पशम्ने यदिद्विपदेशं चतुष्पदे स्वाहा ओम वास्तु पुरुषाय विद्महे देवालय रक्षकाय धीमहि तन्नो वास्तु प्रचोदयात् नमः स्वाहा ओम वास्तु ओष्पदे प्रतिजानि यस्मान् पवेशानमि भोगवानः यत्मे महे प्रतिदन्ना चतुष्पशम्ने यदिद्विपदेशं चतुष्पदे स्वाहा कर्पूर आयतु ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा चंडिकाय नमः ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा चंडिकाय नमः ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं श्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं श्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं श्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं श्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं शिव महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं शिव महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा ओम ह्रीं श्रीं ऐं क्लीं ह्रीं महाचंडिकाय नमः स्वाहा
ఓం హ్రీం శ్రీం హైం క్లీం హ్రీం మహాచండికాయ నమః స్వాహా ఓం హ్రీం శ్రీం హైం క్లీం హ్రీం మహాచండికాయ నమః స్వాహా ఓం హ్రీం శ్రీం హైం క్లీం హ్రీం మహాచండికాయ నమః స్వాహా ఓం హ్రీం శ్రీం హైం క్లీం హ్రీం మహాచండికాయ నమః స్వాహా ఓం హ్రీం శ్రీం హైం క్లీం హ్రీం మహాచండికాయ నమః స్వాహా సాయినే నమో వయం వై శ్రవణాయ కూర్మహే సామే కామన్ కామకామాయ మహ్యం కామేశ్వరో వై శ్రవణో దదాతు కుబేరాయ వై శ్రవణాయ మహాదేవాయ నమః సర్వం శుభం సర్వం శుభం సర్వం శుభం ఇచ్చుకోಡ್ರಿ